आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा खुसखुशीत कुरकुरीत झटपट बनणारा उपवासाचा पदार्थ साबुदाणा बटाट्याचे तेढेमेढे कसे बनवायचे ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे मी साबुदाणे घेतलेले आहेत। एक वाटी साबुदाणे आहेत। वजनाने बघितलं तर पाव किलो आहेत। हे साबुदाणे आपण पहिले भाजून घ्यायचे मंद गॅसवर। साबुदाणा कसा भाजायचा तर हा थोडासा फुलेपर्यंत भाजायचा आणि मग गॅस बंद करायचा। आपला आता भाजून झालेला आहे साबुदाणा। हा मी आता थंड होऊन देणार आहे। संपूर्ण थंड झाला की मग ह्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं। आम्ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। पाणी आपलं 1-1.5 इंच वरती पाणी टाकायचं, म्हणजे साबुदाणा चांगला फुलतो आणि सुटसुटीत होतो। हा मी 6 तासासाठी झाकून ठेवलेला आहे। आता ही मी कढई घेते। आपले 1 वाटी साबुदाणा होता तर मी 3 वाटी पाणी घेते। हे सफेद तीळ टाकते। तुम्ही जर सफेद तीळ उपवासाला खात असाल तर टाकायचे, नाही टाकले तरी चालतात। हे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं। आपलं थोडं पाणी उकळत आहे तोपर्यंत हा साबुदाणा बघा किती फुलला येतो आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे। हे पाणी चांगलं उकळलेलं आहे। पाणी खळखळ उकळून द्यायचं। त्याच्यानंतर हा साबुदाणा थोडा थोडा करून टाकायचा। हा सर्व साबुदाणा मी त्याच्यामध्ये आता टाकून घेतला आणि चांगला हलवून घेते। चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत। तिकडे मी गॅस बंद केलेला आहे। तर इकडे पाव किलो मी बटाटे घेतलेले उकडलेले आणि ते किसणीवर किसून घ्यायचे। तुम्हाला किसणीवर नसेल जमले तुम्ही मिक्सरला लावले तरी चालतील। आता हे उकडलेले बटाटे आपण साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून चांगलं उकळून घ्यायचं। कुठं बटाट्याचे तुकडे असतील थोडेसे तर ते चमच्याने असे मोडून घ्यायचे आणि चांगलं असं शिजून घ्यायचं। हे मिश्रण शिजत आलं की एकदम असं ट्रान्सफर दिसतं आणि हे थोडंसं असं घट्ट होऊन द्यायचं। हे थोडंसं मिश्रण थंड होऊन द्यायचं। मग ही पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल ती घेतली तरी चालेल। माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून मी ती घेतलेली आहे। ही ग्लासमध्ये अडकवायची म्हणजे आपल्याला मिश्रण भरताना सोपं पडतं। त्याच्यामध्ये मी आता मिश्रण टाकून घेते। हे टोक थोडंसं कापून घ्यायचं, कट करून घ्यायचं आणि मग हे असे पाडायचे। तुम्हाला ह्याची चकली पाडायची असेल त्याची चकली पाडली तरी चालते, पण मी चकली न पाडता हे असं वाकडे तिकडे कुरकुरे पाडलेले आहेत, म्हणजे मुलांना डब्यात द्यायला आपले सोपे पडतात आणि खायलाही छान लागतात। हे सर्व मी असं पाडून घेतलेले आहेत तेढेमेढे। हे 2 दिवस मी चांगले उन्हात सुकवले होते। हे बघा कसे मस्त सुकलेले आहेत असे। हे असं छान सुकवलं की आपले वर्षभर चांगले राहतात। हे चांगले सुकून झाले। आता मी तुम्हाला ह्याच्यात तळून दाखवते काही। मी तेल गरम करत ठेवलं। तेल आपलं गरम झालं त्याच्यामध्ये मी कुरकुरे टाकून घेतलेले आहेत। हे बघा किती छान फुललेले आहेत। हे आता मी काढून घेते। हे अजून थोडे मी टाकून घेते आणि हे पण तळून घेते। हे छान फुललेले खुसखुशीत पांढरे शुभ्र असे आपले तेढेमेढे तयार झालेले आहेत। हे मी आता तुम्हाला तळलेले दाखवते आणि कच्चे दाखवते। बघा कसे दुप्पट छान फुललेले आहेत। हे खायला तर एकदम खुसखुशीत लागतात। पोट भरेल पण मन भरणार नाही असे एवढे हे छान हलके फुलके कुरकुरीत झालेले आहेत, अगदी खुसखुशीत। तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।